Like, yeah, yeah. गुड मॉर्निंग मंडळी, शुभ सकाळ. तर आज संध्याकाळी आम्ही मुंबईला जाणार आहोत. तर आता सकाळी सकाळी आम्ही थोडीशी भाजी काढतोय. साक्षी ते बघा भाजी काढते. सगळे गुलाबाचं फूल वगैरे छान आहे. हे इथे कढीपत्त्याचं झाड आहे. इथे आहे टॅमॅटोचं, भरपूर टॅमॅटो लागलेत. हे इथे छोटं फणसाचं झाड आहे. ते नारळ, दोन छोटे जांभी आहेत आणि हे रतांब्याचं झाड आहे. आणि हे छोटं बघा, हे नारळाचं झाड आहे. खूप इथून हात पण पोचेल नारळाला. हे बघा, तर या इथे कुळदाची शेती केली आहे बघा. इथे आहे, या साईडला आहे थोडी. ती बघा, घराच्या मागे आहे. आणि या घराच्या मागे बघा डोंगरच आहे डायरेक्ट. इकडे वरती डोंगर लागला पूर्ण. आणि कुळदाची शेती. तर हे बॅक साईडला सगळं असं झाडं आहेत सगळी. हे जास्वंदीचं झाड आहे, फणसाची झाडं आहेत, ही झेंडूची झाड आहेत, केळीचं झाड आहे. हे बघा, एक काजूचं छोटंसं झाड आहे आणि त्याला मोहर आलेत. हे इथे एक छोटंसं नारळाचं रोप आहे. आणि हे आहे कुठलं ग, याचं नाव काय? विलायती चिंच ना. विलायती चिंच. हे अननसचं झाड आहे. ही छोटीशी खोप आहे लाकडाची. हे इथं पेरूचं झाड आहे. आणि ह्या साईडला हे चिकूचं झाड आहे. चिकू नाहीत त्याला आता सध्या, एकच आहे. हा एकच आहे चिकूच. ही आहे मोठी आहे. हा, या इथे थोडीशी भाजी आहे ती काढते. एवढी भाजी काढली. ही तेळूची पानं. तर मंडळी, नाश्ता करायला या. उपमा केलाय, खाऊन झाला इथं. आणि वहिनी खाते. साक्षी आता इथे फणसाच्या कोयरीची भाजी करणार आहे. त्यासाठी तिची पहिली प्रोसेस चालू आहे. त्यांनी बारीक केलंय पहिलं, आधीच छोटे छोटे तुकडे, त्यानंतर अजून बारीक करते. आणि ह्याच्या पुढची रेसिपी तुम्हाला आई दाखवणार आहे. आई इथे फणसाची भाजीला फोडणी देणार आहेत. तर सध्या तेल टाकलंय. तेल, त्याच्यात थोडीशी जिरं, मोहरी, थोडीशी लसूण, थोडासा कांदा.
थोडासा लाल होईपर्यंत परतायचा आहे कांदा. त्यानंतर आपण फणसाची भाजी टाकू. त्यात थोडीशी हळद, लाल पावडर, लाल तिखट, त्याच्यामध्ये आपण आता फणसाची भाजी टाकू आणि मग ती हळूहळू आपण परतवूया. रेसिपी आई करतात आहे. टोमॅटो कशाला घालायला तर टाकायचं. मीठ टाकून मग थोडं परतल्यावर आता आपण त्याला झाकण मारूया. आपली भाजी पूर्ण तयार झालेली आहे. कोथिंबीर टाकू का? टाका. आता कापायला लागेल. थोडीशी कोथिंबीर टाकूया. आणि आपली आता भाजी रेडी झालेली आहे. बघा, जेवण आहे मंडळी. फणसाची भाजी आहे, डाळ आहे, चपाती आहे, मुळ्याची भाजी आणि भात. तर मंडळी आता जेवण झालं आहे आणि आता संध्याकाळी आम्ही निघण्याची तयारी करणार आहोत. थोड्या वेळात आपण रेस्ट करूया आणि मग निघूया मुंबईला. ऑनलाईनला खायला पाहिजे. जेवल्यावर आता आपण थंड आईस्क्रीम खाऊया, मटका कुल्फी. घट्ट पाहिजे होतं ना जरा अजून. त्यातून अर्निंग करतात आणि जे काय म्हणतात ना, जे ते वाजवतात ते शिकलेलेच नाही. पण त्यांनी ते हा मध्ये बसला. चला वहिनी, लवकर या. कधी आता बघूया, कधी येऊ तेव्हा. चल दादा, चला. चांगलंय ना रिक्षा. दादा चला. चल दादा, बाय बाय. हा हा, आली वहिनी येते. थांब पापू, थांब जरा. भाजी घेऊन येते. भाजी घेऊन येते. संगीताच बोललो. थांब आई जरा भाजी काढून आणतो. चला चल 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 चल. चला. मुंबई जायचं प्रसिद्ध आहे. भेटेल ना एक पिशवी खाली, तरी पिशवी. हा तिकडे लांजात आलो आहोत. आता आम्ही गाडीची वाट बघतोय. नमस्कार. होय,
कोणती गाडी आहे? ही स्वामी समर्थांची आहे. तुमची कुठली आहे? अच्छा अच्छा, काव्य गाडी आले. हा हा, आले जात आहेत ना बाई भाजी दिलेली छान बघल्या आता पिशवी म्हटलं खाऊ दिली तेव्हा जायचं. हे बघा ही, तर आमची गाडी आलेली आहे बघा ही स्वामी समर्थ. चला, ही गाडी आता नांदेडून निघाली आहे. आता आम्ही जेवायला उतरलोय हॉटेल पंचामृत. आणि आज भरपूर गाड्यात बघा, इथे आर्या, रिया, मोरेश्वर, दिया, रामेश्वर, सुगंधा, साई, इकडे साई पूजा आहे, विशाल आहे, साई समर्थ कृपा, गणराज, विमलेश्वर. सॅटर्डे असल्यामुळे भरपूर गर्दी आहे. तर आम्ही टिफिन आणलाय घरून, आता गाडीमध्ये जाऊन आपला टिफिन खाणार आहे. तर मंडळी जेवायला या, चपाती आणि अंड्याची पोळी आहे. टिफिन खाऊन झालं आहे. आता आम्ही थोडं आईस्क्रीम घेतोय. काय घेतोय? हे कसं आहे? 50 हा 60 आणि 50. हेच घे. बटरस्कॉच आहे, मँगो आणि मिक्स आहे. चला, चम्मच 2 घे. दुसरं काय कोणी हे घे. गोड आहे, आंबट नाही. विचार त्याला आंबट आहे काय. आंबट गोड असं पण जास्त गोड नाही. एक मँगो फ्लेवर आणि दुसरी मिक्स फ्लेवरची आईस्क्रीम घेतली आम्ही. या या, आईस्क्रीम तर घ्या एक. हां